कोकणपट्टी पूर्ण बरोबर. सगळे जिल्हे कोकणपट्टीचे संपूर्ण. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, ह्या पट्ट्यामध्ये ना, आणि त्याच्यानंतर इकडं सोलापूर, ह्या पट्ट्यामध्ये मात्र ना 22 दीपावलीमध्ये चांगला पाऊस राहील. अगदी. हो. मग उर्वरित एरियामध्ये जसं की मराठवाडा असेल किंवा त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये पुन्हा बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, संभाजीनगर, जालना, हिंगोली, हिंगोली, वाशिम. हम्म. तर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार की दीपावली मधला पाऊस चांगला पडेल काही काही ठिकाणी. ओके. हो. आणि नागपूर एरियाकडे? नागपूरकडे तिकडं एवढं काही फारसं पडणार नाही, पण तिथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, बर. नांदेड जिल्हा, वाशिम, ह्या पट्ट्यांपर्यंत राहील. म्हणजे तिकडे पूर्व विदर्भाकडे जरा जास्त नाही पाऊस पडणार जास्त, म्हणजे इकडं एमपी कडे. ओके. आणि वादळाची काय स्थिती असेल सर महाराष्ट्रातील कोणत्या एरियामध्ये? मग हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला थोडा फटका बसेल. बरोबर. म्हणजे आता सध्या या 2-3 दिवस आता विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस राहील. अगदी. पण त्याच्यानंतर जे पाऊस येईल समजा कधी 22च्या नंतर मग दीपावलीतला, ते मात्र काही काही ठिकाणी पडेल जास्त. तर माझं म्हणणं शेतकऱ्याला ज्यांचं कोरडवाहू क्षेत्रफळ आहे बरं का, हा. तर त्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. आता पेरणी करायला काही हरकत नाही. मग कशामुळे माहित आहे का, हम्म. एखाद्या पेरणी आज समजा कोरडवाहू शेतकऱ्याने पेरणी केली, हा. आणि जर तर पाऊस पडला तर एखाद्या भविष्यात ते पेरू शकतंय आणि ते उगवत आहे. हे झाला एक मुद्दा. जर शेतकऱ्यांनी आज पेरणी नाही केली आणि थांबले तर त्यांची जमीन इथले ओल उडून गेली, तर पुन्हा परत दोनदा पेरलं तरी ते उगवत नसतंय. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याने पेरणी करायला काही हरकत नाही. जसं की तुम्ही सांगताय पश्चिम महाराष्ट्र एरियामध्ये पावसाची जास्त अंदाज आहे, जास्त शक्यता आहे, बरोबर. हो हो. पश्चिम महाराष्ट्र भागातील शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? आता सध्या काय करणं त्यांनी अपेक्षित आहे? शेतकऱ्यांना ज्यांचं सोयाबीन हे काढायचं असेल तर तुम्ही कामं करू शकता. ऊसाच्या लागवडी करायच्या असल्या तर ते देखील करू शकतात. बर. कारण की ना सध्या आता ही शेवटचा टप्पा आहे पावसाचा, लास्ट पाऊस आहे आता. बरोबर. परतीचा पाऊस. परतीचा शेवटचा पाऊस आहे. बरोबर. आणि 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. बरोबर बरोबर. हो. ठीक आहे सर. आणि अजून याच्यामध्ये काही वेगळे चेंजेस होण्याची शक्यता आहे का? म्हणजे हे 8-10 दिवसानंतर अजून काही वेगळा? नंतर काय होणार, मी तर खूप दिवसापासून म्हणलं होतं ना, 25, 26, 27 ला शेवटचा पाऊस राहील आणि त्याच्यानंतर 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे हे दीपावलीतला एक चांगला पाऊस पडेलच. मग त्याच्यामध्ये दीपावलीतला चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यात राहील? नांदेड जिल्ह्यात राहील, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लातूर जिल्हा, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, इकडं संभाजीनगर, इकडं वाशिम, हिंगोली, परभणी, ह्या पट्ट्यात राहील जास्त पाऊस.